तर हा आहे आपला प्रश्न. अशी आपल्याला एक ड्रॉइंग दिलेली असते. या ड्रॉइंगला आपल्याला म्हणतो आपण प्रश्न आकृती. प्रश्न काय आहे? वरील दिलेल्या तुल्य प्रतिमा देखाव्यावरून तृतीय काटकोन पद्धतीने खालील लंबजन्य प्रक्षेप देखावे काढा. एक्स दिशेने दिसणारा समोरील देखावा हा एक्स अँगलने आपल्याला दिसणार आहे. वाय दिशेने दिसणारा वरील देखावा म्हणजे हा आपल्याला वाय बाजूने वरून आपण जे काही बघणार आहोत ते काय बघणार आहोत? वाय दिशेने बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलंय? झेड दिशेने दिसणारा बाजूचा देखावा. या बाजूने आपल्याला काय काय दिसणार आहे? तर या बाजूने आपल्याला दिसणार आहेत या गोष्टी दिसणार आहेत. तर इथे काय म्हटलंय? एक्स दिशेने फ्रंट व्ह्यू, वाय दिशेने म्हटलं आहे टॉप व्ह्यू, झेड दिशेने लेफ्ट हँड साईड व्ह्यू. एवढं सगळं आपल्याला एकाच प्लेन ऑफ पेपरवर. ही आहे 3D ड्रॉइंग, तुल्य प्रतिमा देखावा. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे 2D ड्रॉइंगमध्ये, ज्याला आपण म्हणतो लंबजन्य प्रक्षेप. ओके. तर हे आहे आपलं पेपर. या पेपरवरती काय करायचं आहे? आपल्याला लंबजन्य प्रक्षेप काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारं सामान म्हणजे हे 2 ट्रायँगल्स लागणार आहेत. ओके. सगळ्यात पहिले काय करायचं आहे? एक लाईन ड्रॉ करून घेऊयात आपण, की जे आपल्याला नंतर लागते. ओके. तर या ड्रॉइंगला काय करायचं आहे? आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. आणि या लाईनला आपल्याला करायची अजून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ. ओके. हे आहे आपलं XY प्लेन. याच्यावरती काय करायचं? नंतर आपल्याला 1-1 सेंटीमीटरवरती मार्किंग्स करून घ्यायचे आहेत. आणि या 1-1 सेंटीमीटरच्या मार्किंग्सवरती आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्ट ड्रॉ करायचे आहेत. हे झालं बेसिक ड्रॉइंग. त्याच्यानंतर घ्यायची प्रश्न आकृती. या प्रश्न आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे? तर आपल्याला काढायचा आहे फ्रंट व्ह्यू जो दिसतो आहे हा एल शेप. याला आपण नाव दिलं आहे O. ही 2H ची पेन्सिल आहे, ही HB ची पेन्सिल आहे. नॉर्मल पेन्सिल्स आहेत या. इथून काय काढायचे? सगळ्यात पहिले याची घ्यायची आहे उंची. उंचीला आपण फक्त मार्किंग करून घेऊयात. पहिले 1 पासून 5 पर्यंत घेतल्यावर होणार 4. त्याच्यानंतर इथे आपण काय करायचं? एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे याला. ओके. याच्यानंतर याची लांबी किती आहे? 80. तर ही आपण लांबी 1 पासून घेऊयात.
9पर्यंत म्हणजे होईल हा 80. आणि पुन्हा इथे पण घेऊयात 80. आणि आता हा एल शेप या बाजूने स्टार्ट होते म्हणून इकडच्या मार्किंग्स ड्रॉ नाही केलेत आपण. आता घ्यायची HB ची डार्क पेन्सिल. या डार्क पेन्सिलने आपण हे मार्क करून घेऊयात. आता हे झाली फक्त आउटर साईड. हे आहे 20 आणि हे आहे 20. हे बघा, हे आहे 20 आणि हे आहे 20. इथे डिस्टन्स दिलेला आहे 20-20. म्हणून मग आपण काय केलं, पुन्हा 2Hच्या पेन्सिलने इथे 20 मार्क केलं आणि इथे पण आपण केलं 20ची मार्किंग. हे झाल्यानंतर आपण करूया हे इकडचा फ्रंट व्ह्यू कंप्लीट. हा झाला फ्रंट व्ह्यू कंप्लीट. त्याच्यानंतर जाऊयात आपण टॉप व्ह्यूकडे. टॉप व्ह्यू काय सांगतो आहे, हे जे सर्कल्स केलेले आहेत हे काय दिसणार आहेत आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये. ही हा एक रेक्टँगल आणि हा एक रेक्टँगल दिसणार आहे. सो याची बाजू किती आहे, ही 50. मग आपण ही इथे मार्क करूयात आता. आणि इकडे पण 50. मग हा पूर्ण साईड दिसणार आहे आपल्याला, म्हणून मग आपण हे ड्रॉ करूयात. आणि ही बाजू पण दिसणार आहे वरची एज, त्याच्यामुळे याला आपण डार्क करून घेऊ. हा झाला आपला टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. आता काढायचा आहे आपल्याला साईड व्ह्यू. याला लगेच आपण नाव देऊन घेऊयात. हा आहे आपला फ्रंट व्ह्यू, हा आहे आपला टॉप व्ह्यू. इथे काढणार आहोत आपण LHSV, लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तर ह्याला काढायला काय करायचं आहे आपल्याला, राऊंडरमध्ये आपल्याला डिस्टन्सेस घ्यायचे आहेत. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपल्याला इकडे या लाईनपर्यंत एक्सटेंड करून घ्यायचं आहे. हे डिस्टन्स आलं आपलं एवढं. ह्या O पॉईंटपासून इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. हे आलं या XY प्लेनवरती. त्याच्यानंतर ह्या O पासनं हे जे सिमेट्रिकल डिस्टन्स घेतलं होतं आपण, हे आपल्याला इथे मार्क करायचं आहे. आणि हे डिस्टन्स आपल्याला खाली एक्सटेंड करायचं आहे परपेंडिक्युलर. ओके. तर आता आपल्याला लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये या बाजूने काय काय दिसणार आहे, हे क्रॉस मार्क केलेली जागा दिसणार आहे. मग ही किती आहे, याची उंची 20 आणि हे आहे पूर्ण 40. म्हणजे हे किती आलं, याची उंची 20, याची उंची 40. म्हणजे हे किती आलं 20. म्हणजे आपल्याला हे काय दिसणार आहे 20 आणि 20. हे झाले आपले तीनही व्ह्यू कंप्लीट. आता याच्यानंतर काय करायचं, याच्यानंतर द्यायच्यात आपल्याला डायमेन्शन्स. म्हणजे आपण काय काय कुठल्या कुठल्या डायमेन्शन्सवरनं ड्रॉ केलं आहे ते.
ओके, जसे प्रश्नामध्ये डायमेन्शन्स दिले आहेत तेवढे सगळे डायमेन्शन्स याच्यामध्ये कवर झाले पाहिजे. सगळ्यात पहिले हे मोठंवालं 80, त्याच्यानंतर हे घेतलं होतं आपण 40. हे कुठनं डिसाईड केलं आपण 20, हे इथनं डिसाईड केलं, म्हणून मग याला लगेच 20. आणि हे पण घेतलं होतं 20, म्हणून इथे लगेच ॲरो काढताना नेहमी भरीव ॲरोज काढायचे. हे किती होतं? हे व्हर्टिकल डिस्टन्स होतं 50 आणि हे डिस्टन्स होतं 20. त्यानंतर आपल्याला जेवढे जेवढे डायमेन्शन्स दिसत आहे त्याच्यामध्ये O पॉईंट आला, हे 50 आलं, त्याच्यानंतर हे 20 आलं, हे 20 आलं, हे 40 आलं, हे 80 आलं. ओके, सो हे मिनिमम डायमेन्शन्स आपण दिलेले आहेत. करेक्ट. याच्यानंतर काढायचा आहे तो आपल्याला सिम्बॉल. सिम्बॉल कशाचा? तर तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीचा सिम्बॉल काढायचा असतो. सिम्बॉल काढण्यासाठी काय करायचं? आपली नजर आहे इथे, हा आपला काय आहे? डोळा आहे. ओके, आपण हे आहे आपलं बायनॅक्युलर. काय आहे? बायनॅक्युलर म्हणजे काय? दुर्बीण. आणि इथे आहे आपलं काहीतरी ऑब्जेक्ट, आणि हे आहे प्लेन ऑफ पेपर की ज्याच्यावर आपण ड्रॉइंग काढतोय. आपण काय काढलं? इथे काढला आपण फ्रंट व्ह्यू, इथे काढला आपण टॉप व्ह्यू, इथे काढला आपण LHSV. मग ह्या सगळ्याला दाखवणारी एक सिम्बॉलिक पद्धत आहे, त्याला आपण काय म्हणतो? सिम्बॉल. सिम्बॉल कसा काढायचा? सिम्बॉल काढायची एकदम सोपी पद्धत आहे. सगळ्यात पहिले हे आपलं उत्तर आहे. ह्या उत्तराच्या बाजूला कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये किंवा बाजूला आपण काय करायचं आहे? काही मार्किंग्स करायचे आहेत. ही आहे सेंटर लाईन. सेंटर लाईन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ओके, सेंटर लाईनला एक आपण परपेंडिक्युलर लाईन काढली, ती या प्लेनसाठी काढली. ओके, याच्यामध्ये काय करायचे? कंपासमध्ये घ्यायचे 1 सेंटीमीटर अंतर, एक छोटा सर्कल काढायचा, त्याच्यानंतर कंपासमध्ये घ्यायचे 2 सेंटीमीटर अंतर, ओके. त्याच्यानंतर काय करायचे? हे जे याच्या त्रिज्या काढायच्या आहेत, याला आपल्याला काही आता त्रिज्या नाही, याला काय काढायचं आहे? आपल्याला टँजंट लाईन्स काढायचे आहेत. त्याच्यानंतर हे जे होतं हे आपल्याला नाही काढायचं आहे, हे काही पण असू शकतं. आपल्याला काय काढायची? ही दुर्बीण काढायची. ती कशी काढायची? ओके, तर हे डिस्टन्स याला म्हणायचं आहे आपल्याला D/2 डिस्टन्स, याला म्हणायचं आहे D डिस्टन्स. हे आता कितीही अंतर असू शकतं ह्या प्लेन ऑफ पेपरमध्ये, आणि या दुर्बिणीमध्ये किती असू शकतं. म्हणून आपण काय घेतलं? एक मॅक्झिमम रेशो घेतला आहे 1:250. आणि हे जे इथून एवढं अंतर आहे
हे किती अंतर आहे D. हा जेवढा D आहे तेवढंच D अंतर इथे आहे. ओके, दिस कम्प्लीट्स युअर ओवरऑल ड्रॉइंग. त्याच्यामध्ये हे नको आहे आपल्याला, एवढं आणि एवढं याला तुम्हाला कंप्लीट मिळणार आहेत बोर्डच्या एक्झाममध्ये 10 मार्क्स.